वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. शेअर बाजारात सहसा नफा हा महसुलाच्या मागे धावतो. म्हणजे जर एखाद्या कंपनीने आपली विक्री दुप्पट केली तर आपण अपेक्षा करतो की त्यांचा नफाही साधारण दुप्पट होईल. हो, अगदी स्वाभाविक गणित आहे हे. बरोबर ना? हं. पण आज आपल्याकडे एक असा विषय आहे ज्याने बाजाराचे हे पारंपरिक गणित पूर्णपणे मोडून काढले आहे. हो, आणि तेही खूपच नाट्यमयरित्या. अगदी. आज आपल्या टेबलवर MCX म्हणजे मल्टी कमोडिटी एक्सचेंजच्या मार्च 2026 अखेरच्या चौथ्या तिमाहीचे आर्थिक अहवाल आहेत. तसेच काही आघाडीच्या ब्रोकरेज फर्म्सच्या रिसर्च नोट्स आणि कमोडिटी ट्रेडिंगमधील व्हॉल्यूमचा मोठा डेटा असा ढिऱ्हारा पडलेला आहे. आणि आज आपण याच सगळ्या डेटाची सविस्तर चिरफाड करणार आहोत. होय, आपला उद्देश फक्त आकडे वाचून दाखवणे हा नाहीये, तर एखाद्या कंपनीची विक्री जेव्हा 205% वाढते आणि त्याचवेळी नफा चक्क 291% कसा झेप घेतो, यामागचं ते मेकॅनिझम किंवा तंत्र समजून घेणं आहे. अगदी बरोबर. म्हणजे ज्या कुणाला गेल्या काही महिन्यांत MCXचा शेअर बघून हा आता खूप महाग झालाय, यात आता काही उरलेलं नाही असं वाटत होतं, त्यांच्यासाठी ही चर्चा खूप महत्वाचे छुपे पैलू उलगडणारी ठरू शकते. नक्कीच. तर आपण थेट त्या आकड्यांपासूनच सुरुवात करूया. सांगा. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीची विक्री 291 कोटी रुपये होती. ती आता थेट 889 कोटी रुपयांवर पोचली आहे. बापरे, ही तर थेट 205%ची अवाढव्य वाढ आहे. हो ना. आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे केवळ वार्षिक पातळीवर घडलेलं नाहीये. म्हणजे तिमाही दर तिमाही सुद्धा वाढ आहे का? हो. मागील तिमाहीत म्हणजे डिसेंबर 2025 मध्ये ही विक्री 666 कोटी रुपये होती. तिथूनही ती 889 कोटींवर गेली आहे. अरे चा, म्हणजे वेग प्रचंड आहे तर. अगदी. आणि म्हणूनच मला प्रश्न पडलाय की हे अचानक कशामुळे घडले. त्यांनी अचानक आपले व्यवहार शुल्क किंवा ट्रान्झॅक्शन चार्जेस वाढवले का? की कमॉडिटी मार्केटमध्ये एका रात्रीत गुंतवणूकदारांची गर्दी उसळली? नाही, इथे ना त्यांनी व्यवहार शुल्क अजिबात वाढवलेले नाहीयेत. उलट इथे व्हॉल्यूम किंवा व्यवहारांच्या संख्येचा अक्षरशः स्फोट झालेला आहे. अच्छा, म्हणजे लोक जास्त ट्रेड करू लागलेत. हो, आपल्याकडील कमॉडिटी मार्केटचा जो डेटा आहे तो सांगतो की गेल्या वर्षभरात ऑप्शन्स ट्रेडिंगमध्ये आणि त्यातही विशेषतः क्रूड ऑइल म्हणजे कच्चे तेल आणि नॅचरल गॅसच्या ऑप्शन्समध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचा सहभाग प्रचंड वाढला आहे. पण हे लोक अचानक तिकडे का वळले असावेत? त्याचं कारण असं आहे की जेव्हा शेअर बाजारात अस्थिरता वाढते किंवा तिथे नियम कडक होतात, तेव्हा अनेक ट्रेडर्स कमॉडिटी मार्केटमधील संध्याकाळच्या सत्रांकडे वळतात. ओहो, म्हणजे इक्विटी मार्केट बंद झाल्यावर हे लोक तिकडे जातात तर? अगदी बरोबर. आणि MCXने खूप हुशारी आहे या ट्रेडर्ससाठी छोट्या आकाराचे कॉन्ट्रॅक्ट्स, ज्याला आपण मिनी कॉन्ट्रॅक्ट्स म्हणतो, ते उपलब्ध करून दिले. क्या बात है. म्हणजे ज्यांच्याकडे कमी भांडवल आहे ते पण आता ट्रेड करू शकतात. हो ना. यामुळे लाखो नवीन लोक या प्लॅटफॉर्मवर आले. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर कंपनीने वस्तूची किंमत वाढवली नाही, तर ती वस्तू विकत घेणाऱ्यांची रांगच मैलोनमैल लांब गेली. हे खूपच रंजक आहे. एखाद्या स्थानिक दुकानाने अवघ्या एका वर्षात थेट मोठ्या शॉपिंग मॉलच्या पातळीवर व्यवसाय सुरू करण्यासारखे हे आहे. हो, अगदी तसंच. त्यांनी ग्राहकांच्या बदलत्या मानसिकतेचा बरोबर फायदा घेतलाय. पण या सगळ्यात मला सर्वात थक्क करणारा आकडा निव्वळ नफ्याचा म्हणजे नेट प्रॉफिटचा वाटला. हो, तो तर खूपच मोठा आहे. हो. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा फक्त 135 कोटी रुपये होता, जो आता थेट 530 कोटींवर पोचला आहे. म्हणजे तब्बल 291% वाढ. हो. आणि यामुळे त्यांचा अर्निंग पर शेअर किंवा EPS 5 रुपये 31 पैशांवरून थेट जवळपास 20 रुपये 78 पैशांवर पोहोचलाय. ही झेप खरंच मोठी आहे. आणि इथेच मला एक मोठी शंका येते. म्हणजे विक्री 205% वाढली हे मी मान्य करतो, पण मग नफा 291% कसा वाढला? जेवढी विक्री वाढेल तेवढाच खर्चही वाढायला नको का? इथेच ना सर्वसामान्य गुंतवणूकदार आणि अनुभवी विश्लेषक यांच्या विचार करण्याच्या पद्धतीत फरक पडतो. कसं काय?
कारण MCX सारख्या प्लॅटफॉर्म व्यवसायात ऑपरेटिंग लिव्हरेज नावाची एक भन्नाट संकल्पना काम करते. ऑपरेटिंग लिव्हरेज थोडा सोप्या भाषेत सांगाल का? नक्कीच. आपल्याकडे असलेल्या एका विश्लेषकाच्या नोटमध्ये याचा अगदी स्पष्ट उल्लेख आहे की MCXने नुकताच आपला तंत्रज्ञान पुरवठादार किंवा टेक वेंडर बदलला आहे. अच्छा, म्हणजे त्यांनी सॉफ्टवेअर बदललंय. हो, याआधी काय व्हायचं, MCXला आपल्या व्यवहारांच्या संख्येनुसार एका ठराविक प्रमाणात आपल्या जुन्या सॉफ्टवेअर कंपनीला पैसे द्यावे लागत होते. म्हणजे जेवढे व्यवहार जास्त तेवढा सॉफ्टवेअरचा खर्च जास्त. अगदी बरोबर. पण आता त्यांनी TCS सारख्या कंपनीकडून नवीन प्लॅटफॉर्म विकसित करून घेतलाय. ओके. आणि याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आता व्यवहारांची संख्या कितीही वाढली तरी सॉफ्टवेअर चालवण्याचा त्यांचा खर्च स्थिर राहतो. म्हणजे तो आता फिक्स्ड कॉस्ट झालाय. आत्ता मला समजलं. हे समजण्यासाठी आपण एका साध्या उदाहरणाचा विचार करूया. हे ना एका विमान प्रवासासारखं वाटतंय. हां, विमानाचं उदाहरण कसं? म्हणजे बघा, विमान उडवण्याचा खर्च जसे इंधन, वैमानिकाचा पगार, विमानतळाचे शुल्क हा बहुतांश निश्चित असतो. बरोबर. जर विमानात 50 प्रवासी असतील तरीही तोच खर्च येतो आणि जर विमान पूर्ण 200 प्रवाशांनी भरलेलं असेल तरीही खर्च जवळपास तेवढाच असतो. अगदी बरोबर. पण त्या अतिरिक्त 150 प्रवाशांकडून मिळणारे जे तिकीट मूल्य असतं तो थेट एअरलाईनचा नफा असतो. इथे MCXच्या बाबतीतही असेच काहीसे घडले आहे का? विमानाचं उदाहरण खरं तर योग्य आहे, पण MCXच्या बाबतीत ना एक मूलभूत फरक आहे. कोणता फरक? विमानाला 200 प्रवाशांची एक भौतिक मर्यादा असते, म्हणजे कपॅसिटी लिमिट असते. हो, ते तर आहेच. 200च्या वर प्रवासी बसू शकत नाहीत. पण जेव्हा आपण तंत्रज्ञानावर आधारित एक्सचेंजची चर्चा करतो तेव्हा त्यांच्या सर्व्हरला एका क्षणी लाखो व्यवहार हाताळताना फारशी अडचण येत नाही. बापरे, म्हणजे इथे अमर्याद प्रवासी आहेत तर. हो ना, त्यांनी एकदा तो निश्चित खर्च पेलला की त्यानंतर येणारा प्रत्येक नवा रुपया थेट त्यांच्या नफ्यात जाऊन पडतो. तिथे प्रवाशांची कोणतीही मर्यादा नसते. क्या बात है. हे म्हणजे अक्षरशः नोटा छापण्यासारखं आहे. हो, आणि म्हणूनच त्यांचा EBIDT म्हणजे परिचालन नफा मागील वर्षीच्या 160 कोटी रुपयांवरून थेट 665 कोटींवर गेला आहे. तब्बल 315% वाढ. अगदी. खर्च तोच राहिला, पण प्लॅटफॉर्मवरून वाहणाऱ्या पैशाचा प्रवाह तिप्पट झाला. आता हे चित्र अगदी स्पष्ट झालंय. यामुळेच त्यांच्या नफ्याच्या मार्जिनमध्ये एवढा मोठा स्फोट झालेला दिसतोय. कंपनीने व्यवसाय चालवण्याची पद्धतच अधिक हुशार आणि काटकसरीची केली आहे. हो, हे ऑपरेटिंग लिव्हरेजचं उत्तम उदाहरण आहे. पण हे सर्व ऐकायला जेवढे चांगले वाटते तेवढंच ते मूल्यांकनाच्या किंवा व्हॅल्युएशनच्या पातळीवर थोडे भीतीदायकही वाटते. भीतीदायक? असं का वाटते तुम्हाला? कारण आपल्या रिसर्च नोट्समधील पुढच्या पानावर जर आपण गेलो तर तिथे शेअरच्या सध्याच्या किमतीचा आणि PE रेशोचा उल्लेख आहे. व्हॅल्युएशन बघायला पाहिजे. सध्या शेअरची किंमत साधारण 3098 रुपये आहे आणि मार्केट कॅप 78,891 कोटी रुपये आहे. हो, आणि PE रेशो किती आहे? सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांचा PE रेशो 59.3च्या घरात आहे. अनेक तज्ज्ञांच्या मते हा खूप जास्त आणि प्रीमियम मूल्यांकनाचा स्तर आहे. तसं बघायला गेलं तर 59.3चा PE रेशो म्हणजे गुंतवणूकदार कंपनीच्या ₹1 नफ्यासाठी जवळपास ₹60 मोजायला तयार आहेत. हे एखाद्या अत्यंत महागड्या लक्झरी कारला खरेदी करण्यासारखे नाहीये का? म्हणजे कार उत्तम असली तरी आपण तिच्यासाठी गरजेपेक्षा जास्त किंमत तर मोजत नाही आहोत ना? हे खूप छान उदाहरण दिलं तुम्ही. जर आपण याचा मोठ्या चित्राशी संबंध जोडला तर व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगच्या सिद्धांतानुसार जेव्हा एखादी कंपनी इतक्या उच्च PEवर ट्रेड करते तेव्हा बाजार त्या कंपनीकडून भविष्यात कोणत्याही प्रकारच्या चुकीची किंवा पडझडीची अपेक्षा करत नसतो. म्हणजे थोडं जरी काही इकडे तिकडे झालं तरी बाजाराला चालणार नाही? नाही चालणार. बाजाराने आधीच असा विचार करून ठेवला आहे की ही कंपनी येणाऱ्या अनेक वर्षांपर्यंत अशीच वेगाने वाढेल. पण थांबा, इथे मला थोडा वेगळा विचार मांडावासा वाटतो. MCXच्या भारतातील कमॉडिटी ट्रेडिंगमध्ये जवळपास एकाधिकार म्हणजे मोनोपोली आहे ना? हो, जवळपास 90% जास्त मार्केट शेअर आहे त्यांच्याकडे. मग जेव्हा एखाद्या कंपनीची बाजारात मक्तेदारी असते आणि त्यांना थेट स्पर्धा देणारे दुसरे कोणीही नसते, तेव्हा अशा एकाधिकार असलेल्या कंपनीला 60चा PE मिळणं स्वाभाविक नाही का? यात इतके घाबरण्याचे किंवा नफा वसुलीचे कारण काय असू शकते? हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. एकाधिकार असणे ही कंपनीसाठी मोठी ताकद नक्कीच आहे.
पण एकाधिकार हा अमर्याद वाढीची हमी देऊ शकत नाही. म्हणजे मोनोपॉली असूनही वाढ खुंटू शकते असं म्हणायचं आहे का तुम्हाला? हो, ही गोष्ट आपण बारकाईने समजून घेतली पाहिजे. 60च्या पीईचा अर्थ हा नाही की बाजार त्यांच्या मक्तेदारीला प्रीमियम देत आहे. याचा अर्थ असा आहे की बाजार त्यांच्या वाढीच्या वेगाला प्रीमियम देत आहे. अच्छा, म्हणजे तो जो ग्रोथ रेट आहे तो टिकला पाहिजे. अगदी. जर MCXला हा 59.3चा पीई योग्य ठरवायचा असेल तर त्यांना दरवर्षी आपला महसूल आणि नफा अशाच प्रचंड वेगाने वाढवावा लागेल. आणि हे सतत करणं सोपं नाहीये. अजिबात नाही. कारण कमोडिटी मार्केट हे पूर्णपणे अर्थव्यवस्थेच्या चक्रांवर आणि जागतिक घडामोडींवर अवलंबून असते. म्हणजे तुम्ही असं सुचवत आहात की समजा उद्या जागतिक बाजारात क्रूड ऑइल किंवा सोन्याच्या किमती स्थिर झाल्या किंवा बाजारातील अस्थिरता कमी झाली तर ट्रेडर्सची संख्या कमी होऊ शकते. अगदी तसे. आणि त्याहूनही मोठा धोका म्हणजे रेग्युलेटरी किंवा नियमनाशी संबंधित धोके. नियमनाशी संबंधित धोके म्हणजे नेमकं काय? आता बघा, आज MCXचा सर्वाधिक महसूल हा ऑप्शन्स ट्रेडिंगमधनं येतो. हो, आपण मगाशी बोललो तसं. जर उद्या बाजार नियंत्रक संस्थांनी जसे की सेबी त्यांनी ऑप्शन्स ट्रेडिंगवरील मार्जिनचे नियम अचानक कडक केले किंवा सरकारने व्यवहारांवरील कर म्हणजे STT वाढवला तर काय होईल? बापरे, तर एका रात्रीत हा अब्जावधींचा व्हॉल्यूम खाली येऊ शकतो. हो ना. मक्तेदारी तुम्हाला स्पर्धकांपासून वाचू शकते, पण ती तुम्हाला सरकारी नियम आणि जागतिक अर्थव्यवस्थेच्या धक्क्यांपासून वाचू शकत नाही. हे अगदी खरंय. जेव्हा मूल्यांकन इतके उच्च असते तेव्हा अशा एखाद्या छोट्या नकारात्मक बातमीमुळे ही शेअरच्या किमतीत मोठी पडझड होऊ शकते. म्हणूनच अहवालात अल्पावधीत नफा वसुलीची शक्यता वर्तवली गेली आहे. हे खूपच वास्तववादी चित्र आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही परफेक्शनची किंमत मोजता तेव्हा अगदी थोडेसे कमी यश हे देखील अपयश वाटू लागते. अगदी बरोबर. ज्यांनी हा शेअर 1500 किंवा 2000 रुपयांना घेतला असेल ते आता 3098 रुपयांच्या पातळीवर आपला नफा खिशात टाकण्याचा विचार नक्कीच करू शकतात. हो, स्वाभाविक आहे ते. तर मग या सर्वांचा एकत्रित अर्थ कसा लावायचा? म्हणजे बघा, एका बाजूला आपल्याकडे अशी आकडेवारी आहे जी कोणत्याही गुंतवणूकदाराला स्वप्नावत वाटेल. 205% महसूल वाढ आणि 315% ऑपरेटिंग नफ्यातील वाढ. आणि दुसऱ्या बाजूला एक असे मूल्यांकन आहे जे कोणत्याही क्षणी बाजाराच्या वाढीव अपेक्षांच्या ओझ्याखाली दबले जाऊ शकते. अशा परिस्थितीत या अहवालाचं स्ट्रॉंग हे जे मानांकन आहे त्याकडे कसे पाहायचे? यामुळे एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. हे जे स्ट्रॉंग मानांकन आहे ना, ते पूर्णपणे त्यांच्या आत्ताच्या कामगिरीला उद्देशून आहे. आर्थिक दृष्टिकोनातून या निकालात कोणताही दोष काढता येणार नाही. हो, आकडे तर भक्कम आहेतच. पण उत्तम निकाल आणि गुंतवणुकीसाठी योग्य वेळ या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. अल्पकालीन दृष्टिकोनातून विचार केल्यास उत्कृष्ट निकालांमुळे बाजारात सकारात्मक वातावरण राहील आणि शेअरच्या किमतीला एक भक्कम आधार मिळेल. पण व्हॅल्युएशनचं काय? तिथेच तर मेख आहे. उच्च मूल्यांकनामुळे शेअरची वाटचाल सरळ रेषेत वर जाणारी नसेल, त्यात मोठे चढ-उतार किंवा अस्थिरता पाहायला मिळू शकते. आणि जर आपण थोडा दूरचा म्हणजे दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवला तर? दीर्घकालीन दृष्टिकोनासाठी गुंतवणूकदारांचे लक्ष एकाच गोष्टीवर असेल आणि ती म्हणजे सातत्य. कन्सिस्टन्सी. हो. एका ब्लॉकबस्टर तिमाहीची जादू दाखवणं वेगळं आणि तोच वाढीचा वेग सलग 8 ते 10 तिमाही टिकवून ठेवणं वेगळं. म्हणजे ही वाढ एका तिमाहीची जादू आहे की दीर्घकालीन ट्रेंड, हा खरा प्रश्न आहे. आणि इथून ते खाली येणार नाहीत तर हे 78,000 कोटींचं मार्केट कॅप देखील येत्या काही वर्षात योग्य वाटू लागेल. म्हणजे खरी कसोटी आता सुरू होते. हो, जिथे त्यांना स्वतःसाठी सेट केलेल्या या नवीन आणि अत्यंत उंच बेंचमार्कच्या वरच नेहमी उडी मारावी लागेल. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर MCXने चौथ्या तिमाहीत नुसते आकडे फुगवलेले नाहीत, तर त्यांनी अत्यंत हुशारीने आपल्या व्यवसायातील स्थिर खर्चाचा फायदा उचलत एका मार्जिन मशीनची निर्मिती केली आहे. हो, आणि त्यांच्या ऑपरेटिंग लिव्हरेजने खऱ्या अर्थाने कमाल केली आहे. पण त्याचवेळी 59.3च्या पी रेशोमुळे हा पुढचा प्रवास एका तारेवरच्या कसरतीसारखा असणार आहे. कारण बाजाराच्या अपेक्षा आता गगनाला भिडल्या आहेत आणि कोणतीही छोटीशी चूक किंवा नियामक बदल हा या प्रवासात मोठा अडथळा आणू शकतो. या सर्व सखोल विश्लेषणाचा मुख्य निष्कर्ष हाच आहे की तुम्ही किती चांगली कंपनी चालवता यापेक्षाही बाजार त्या चांगल्या गोष्टींसाठी आधीच किती किंमत मोजत आहे हे ओळखणे शेअर बाजारात जास्त कळीचे ठरते. अगदी बरोबर. MCXचा व्यवसाय मजबूत आहे, पण त्याची किंमतही आता त्याच मजबूत पातळीवर जाऊन पोहोचली आहे. नक्कीच. या चर्चेतून आपण कंपनीचे मॉडेल आणि बाजाराचे मानसशास्त्र या दोन्ही गोष्टी अगदी स्पष्टपणे समजून घेतल्या.
पण या सर्व माहितीच्या आधारावर जाता जाता एक नवीन विचार डोक्यात येतोय, जो प्रत्येकाने स्वतः अधिक अभ्यासावाचा आहे. कोणता विचार? जेव्हा एखाद्या कंपनीला बाजारातील आपले हे प्रीमियम मूल्यांकन सिद्ध करण्यासाठी सातत्याने आपला नफा चौपट करावा लागतो, तेव्हा कुठेतरी बाजाराच्या अनंत अपेक्षा आणि कंपनीची व्यावहारिक मर्यादा यांची सांगड कशी घातली जाईल? हा खूप खोल विचार आहे. धाड कितीही वेगाने वाढले तरी कुठेतरी गुरुत्वाकर्षणाचा नियम लागू होतोच. शेअर बाजारातील ही वेगाने होणारी वाढ खरोखरच अनंत काळापर्यंत टिकू शकते का? हा एक असा प्रश्न आहे ज्याचं उत्तर भविष्यातील आर्थिक अहवालांमध्येच दडलेले असेल. याच विचारांसोबत आपण आजच्या या माहितीपूर्ण चर्चेला इथेच विराम देऊया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.